राज्याच्या राजकारणामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ हा कायमच चर्चेत राहिला. मात्र सध्या राष्ट्रवादीमध्ये दुफळी झाल्यानंतर आज प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरती टीका केली. आपल्यासोबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. दादा, आज खरं तर ज्या पद्धतीने पाहतो की अजितदादा पवारांनी तुमच्यावरती खरं तर टीका केली. बघा, आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि दादांची खासियत आहे की दादा बोलले तरी बातमी होते, दादा नाही बोलले तरी बातमी होते. आणि आज ही बातमी होत असताना त्यांनी खरं तर माझ्या इतक्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची दखल घेतली. याविषयी मी मनापासून त्यांचा ऋणी आहे. पण दादा हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलंय आणि त्याचवेळी जेव्हा चांगलं काम करत होतो, म्हणजे पहिल्याच टर्ममध्ये 2 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणं असेल, देशातल्या सगळ्या खासदारांची एका इंग्रजी वृत्तपत्रानं जेव्हा याची आकडेवारी जाहीर केली, तर देशातल्या सगळ्या खासदारांमध्ये फर्स्ट टर्मच्या खासदारांमध्ये 3रा क्रमांक हा आपला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आला आहे. पार्लमेंटमध्ये केलेली भाषणं असेल, चर्चांमध्ये घेतलेला सहभाग असेल, शिवस्वराज यात्रा असेल, विधानसभेचा प्रचार असेल, या प्रत्येक वेळी आदरणीय दादांनी ही कायम पाठराखण केली आहे, पाठीवर शाबासकीची थाप दिली. आणि आज त्यांनी काहीतरी वेगळं स्टेटमेंट दिलं, तर लगेच त्यावर टीका करणं माझ्या इतक्या लहान कार्यकर्त्याला ते योग्य दिसणार नाही, कारण दादा हे मोठे नेते आहेत. खरं तर आपण पाहतो ज्या पद्धतीने दादांनी बोलले की मी ज्यावेळेस मला निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. गेल्या 5 वर्षात जर तुम्ही फिरकलं सुद्धा नाही, मतदारसंघाकडे तुम्ही दुर्लक्षित केलं. मला वाटतं की हे जर सगळं झालं असतं, तर नॅशनल हायवेचा आज 30,000 कोटी रुपयाचा निधी आला नसता. पुणे नाशिक रेल्वे ही ज्या स्टेजला गेली, या स्टेजपर्यंत अगदी शेवटच्या कॅबिनेट अप्रूव्हलला पुणे नाशिक रेल्वे. इंद्रायणी मेडिसिटीसारखा जो अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, याच्यासाठीची जागा आरक्षित झालेली आहे. या सगळ्या गोष्टी जर मी मतदारसंघात नसतोच, तर घडल्या नसत्या. किंवा फॅबीफ्लूसारखी जी गोळी होती, म्हणजे ज्याच्या 14 गोळ्यांचा 1 डोस होता कोविडमध्ये. या गोळीची किंमत आधी ₹105 होती. ती ₹67. हा जो 27% त्यांना जी किंमत कमी करायला लावली, हे कमी करायला लावणारा खासदार हा मीच होतो. अगदी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करून त्याचा ॲनालिसिस करायला लावून या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळी केलेल्या आहेत. आणि हे सगळं असताना हं. मला वाटतं की दादांनी प्रत्येक वेळी पाठिंबासुद्धा दिला होता. पण जर काही गोष्टी खटकत होत्या, तर आमचे नेते तेच होते. हं. त्यांनी कानउघाडणी केली असती, तर त्याच वेळी सुधारणा केली असती. हं, हं. पण आता त्यांनी कानउघाडणी केली आहे, तर आता सुधारणा करू, काहीच हरकत नाही. एक आपण पाहतो की रोहित पवार यांनी सुद्धा संघर्ष यात्रा काढली. तुम्ही शेतकरी मोर्चा काढताय. ह्या दृष्टिकोनातून अजित पवारांनी योग्य केलं असं तुम्हाला वाटतं? नाही, आदरणीय दादा, मी पुन्हा तसं म्हणालो, की इतक्या मोठ्या नेतृत्वानं एखादं वक्तव्य केल्यानंतर त्याच्याविषयी आपल्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी भाष्य करू नये. महत्त्वाची गोष्ट ही आहे, की ज्या कारणांसाठी हा आक्रोश मोर्चा निघतोय, ही कारणं त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे जास्त गरजेचं आहे. हं. म्हणजे आज कांद्याची निर्यात बंदी लादलेली. या कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारनं काय नेमकी भूमिका घेतली आहे? म्हणजे वारंवार आम्ही बातम्या वाचत राहतो, की वारंवार कुठल्या ना कुठल्या राजकीय कारणासाठी दिल्लीवारी होते. तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी का दिल्लीवारी करायला वेळ मिळत नाही महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना, सत्ताधाऱ्यांना? हा प्रश्न आहे ना सर्वसामान्य शेतकऱ्यांना. म्हणजे मागच्या वेळी 40% निर्यात शुल्क तुम्ही लादलत, कांद्याचे भाव पाडलेत. आज तुम्ही दुधाच्या बाबतीमध्ये ₹5 अनुदान जे कर्नाटक सरकार देतं, त्या पद्धतीनं ₹5 अनुदान फक्त शासकीय दूध संस्थांना जे दूध घालतात, त्या शेतकऱ्यांना दिलं. आज पुण्याची जर आकडेवारी बघितली, तर 5 लाख लिटर दूध फक्त शासकीय संस्थांना जातं. उरलेले 21 लाख लिटर दूध हे खाजगी दूध. शेतकऱ्यांनी काय घोडं मारलंय तुमचं? जगामध्ये ताडोबा अभयारण्याच्या भागामध्ये इथं वाघ प्रवण क्षेत्र आहे. त्या वाघ प्रवण क्षेत्रामध्ये तुम्ही दिवसा 3 फेज लाईट अखंडित पुरवठा देता. मग आमच्याकडं बिबट्याचे वारंवार हल्ले होतात. 3.5 वर्षाचं पोरगं बिबट्या उचलून नेतो. 4 वर्षाच्या पोरीवर हल्ला करतो. आज रात्री पाणी द्यायला जायला, शेताला पाणी द्यायला जायला लोकं घाबरतात. एक दहशतीचं वातावरण आहे. मग का पुणे जिल्ह्यामध्ये दिवसा अखंडित 3 फेज लाईटचा पुरवठा होत नाही या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये? मागण्या कुठे आमच्या स्वतःच्या आहेत. मागण्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आहेत. पीक विमा कंपन्यांचं किती उखळं पांढरं झालंय. मग यामध्ये किती शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे. अवकाळीमुळे जे नुकसान झालंय. जर केंद्र सरकार 25 लाख कोटी रुपयांचं मोजक्या उद्योगपतींचं कर्ज माफ करतं, तर मग सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला काय हरकत येते? ठीक आहे. आपण ज्या पद्धतीने पाहतो की खरं शेतकऱ्यांच्या तर मतदारसंघामध्ये तुम्ही फिरकला नाही गेले 5 वर्ष. आता कुठेतरी तुम्ही टी व्ही 9शी बोलताना बोलला होता की माझे टोल बंद झालेत. त्यामुळे मी मतदारसंघात फिरतोय. नाही, यामध्ये हा जो एक नॅरेटिव्ह करण्याचा जो प्रयत्न होतो, की मतदारसंघामध्ये 5 वर्ष फिरकलेले मतदारसंघ 5 वर्ष फिरकले. मला वाटतं ज्याला कुणाला असा आक्षेप असेल ना, सगळं आता डिजिटल आहे. हं. त्यामुळे त्यांनी माझी Facebook वॉल जावी, तारखेनिहाय शोधावी.
त्यांनी माझी इंस्टाग्राम वॉल जावी, तारखेनिहाय शोधावी आणि किती याच्यामध्ये प्रेझेन्स आहे हे 100% कळेल. यामध्ये कसं असतं, ही विरोधकांची एक नीती आहे, म्हणजे जी भाजपकडे असणारी एक गोबल्स नीती आहे ना, या पद्धतीची ही नीती आहे, की एकच गोष्ट तुम्हाला वारंवार सांगितली, की या गोष्टी हे होत जातात, की हां, फिरकले नाही, फिरकले नाही, फिरकले नाही. Facebookवरचे फोटो तर मी काय कॉम्प्युटर ग्राफिक्समधून आणून टाकलेले नसणार आहेत. त्यामुळे तेवढं फक्त बघितलं तरी कळेल, की हा प्रेझेन्स किती होता. आणि यामध्ये कसं होतं, की इथून मागे फिरत असताना काही बंधनं होती. काही ज्याला आपण म्हणतो आग्रह ठराविक होते, की अमुक ठिकाणी जायचं नाही किंवा अमुक ठिकाणीच गेलं पाहिजे किंवा अमुक कार्यक्रम हा केला पाहिजे. पण 2019 ची लोकसभा निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती. त्यामुळे अनेक जण असे होते, की त्यांनी कदाचित विधानसभा निवडणुकांच्या वेळी काहीतरी वेगळ्या भूमिका घेतल्या ते असतील. नक्की टोल बंद झाले म्हणजे कोणावरती आक्षेप आहे तुमचा? नाही, यामध्ये हे स्थानिक पातळीवरचे काही नेतृत्व जी होती, या स्थानिक पातळीच्या नेतृत्वांविषयी या काही गोष्टी होत्या. त्या फिरायला जरा तेव्हा अडचणी होत होत्या. आता सगळीकडे तुम्ही फिरताना दिसतंय. खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. भाजपने सुद्धा दावा ठोकला होता. आता अजित पवारांनी तुमच्या विरोधात म्हणजे तगडा उमेदवार देणार आणि निवडून आणणार असं कुठं तुम्हाला आवाहन केलं. त्याच्यामुळे पुढील काळामध्ये अजित पवार आणि अमोल कोल्हे यांचा संघर्ष काय पाहायला मिळेल? हे बघा, की संघर्ष हा तुल्यबळ व्यक्तींमध्ये होतो. मी फार लहान कार्यकर्ता आहे. मी अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस आहे. हं. त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्याशी, दादाने इतक्या मोठ्या नेत्याशी संघर्ष वगैरे करायचा, मला वाटतं अशा कुठल्याही नाही, खरं गोष्टी. तर अजितदादा तळ ठोकून इथं प्रचारासाठी उभे राहणार आहेत तुमच्या विरोधामध्ये. हे बघा, आता राजकीय भूमिका त्यांनी बदललेली आहे आणि ही भूमिका बदलल्यानंतर 100% त्यांना त्यांची भूमिका करावी लागेल. तुम्ही जसं म्हणता तशा पद्धतीनं जर तळ ठोकून राहावं लागत असेल, तर मला वाटतं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यासाठी ही पोचपावती आहे, हं. की इतक्या मोठ्या नेतृत्वाला जर तळ ठोकावा लागत असेल, तर याचा अर्थ कुठेतरी बरं काम केलंय म्हणून तर तळ ठोकत असतील. हं, हं. इतकी साधी गोष्ट आहे. ठीक आहे. आता पाहिजे ज्या पद्धतीने अमोल कोल्हे यांनी जी उत्तरं दिलीत, की अजित पवारांनी जी टीका केली, त्यांच्याबद्दल मात्र कोणतं वक्तव्य त्यांनी केलेलं नाही आहे. त्यामुळं पुढील काळामध्ये खरं तर लोकसभा निवडणुका असतील, याच्यामध्ये अजित पवारांना खरं तर खाली तळावर उतरून माझ्या विरोधात जर बोलावं लागलं, तर ही एक कुठेतरी माझीच कामाची पोचपावती असल्याचं अमोल कोल्हे यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. तेव्हा परमेश्वर मी सुनील दिगरे, TV9 मराठी, नारायणगाव, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.